आपल्यासमोर सादर करतायत त्यापैकी एक आहे हसकेबाज लावणी माघाची थंडी माघाची, जी त्यांच्या स्वतःच्याच आवाजात रेकॉर्ड झालेली आहे, ज्याचे संगीतकार यशवंत देव हे अर्थात दादरकर, आणि दुसरं गाणं जीव लगा कधी रे येशील तू हे सुवासिनी चित्रपटातलं, ज्याचे संगीतकार अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाबूजी अर्थात सुधीर फडके. ऐकूया रंजनाताई. तुमच्या गाण्यामुळे थंडी परत येऊन दे इथे, कारण माग चालू आहे पण अजून थंडी नाही आहे, दुपारी भयंकर गरम होत आहे. एसी चालू आहे ना. थंडीची धुंदी थंडीची माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची थंडीचा फुललाय काटा थंडीचा फुललाय काटा अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची रुमात चांदन फुललं हो फुललं रुमात चांदन फुललं हो फुललं तुमच्या मिठीत सपान झुललं हो झुललं तुमच्या मिठीत सपान झुललं हो झुललं राया कशाला हो राया कशाला खिडकी मिटता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची कशानं आली जाग भर थंडीत भिनली आग मला कशानं आली जाग भर थंडीत भिनली आग मन चोरून निशित हसता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची बघा शिवारी कणीस हललं हो हललं बघा शिवारी कणीस हललं हो हललं नव्या माघान हो रस
कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता. माघाची थंडी माघाची, थंडीची धुंदी थंडीची, थंडीचा फुललाय काटा, थंडीचा फुललाय काटा. अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला, आता कुठं जाता. त्यांच्या पुढच्या गाण्यापूर्वी फक्त एकच किस्सा सांगतो की ज्या पुढच्या गाण्यामध्ये सीमा ते सीमावर चित्रित केलेलं गाणं होतं आणि सीमा आपल्या इथे अल्ट्रा सोसायटीमध्ये राहायची. म्हणजे त्यावेळेला सीमा, उषा किरण या बऱ्याचशा नट्या, इव्हन आशाताई, आशा भोसले तिथे राहायच्या. कारण मला पैशी पत्कीने हा किस्सा सांगितला की पत्की शाळेला जायला निघाले ना की ह्या सगळ्या त्यावेळच्या नट्या बाहेर यायच्या. पत्कीनं पाहायला नव्हेत नाही, पण पत्की त्यावेळेला शाळेला जाणं विसरायचे आणि त्याच्याऐवजी ते रिवोली किंवा सिटी लाईट मध्ये जाऊन सिनेमा बघायचे. स्वाभाविकच आहे. हा, पण मला एक गोष्ट पटली पत्कींकडे पाहून की शाळेला दांडी मारण्याने आणि सिनेमा बघण्याने नुकसान होत नाही. थँक्यू. माझा मुलगा नाही आलाय आज, नाही तर हे ऐकून तो बिघडला. नाही, पुढचं वाक्य असं आहे की पण त्यासाठी पत्की व्हावं लागतं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. दिवसा मागून दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, जीवनगा कधी रे येशील तू, जीवनगा कधी रे येशील तू, जीवनगा कधी रे येशील तू.
धन्यवाद रंजनाताई. यानंतर आपल्यासमोर अशा गायिका येत आहेत ज्यांना सिर्फ नाम ही काफी आहे असं म्हटलं तरी चालेल. आपण स्वागत करूया उत्तरा केळकर यांचं. उत्तराताईंचं नाव घेतल्याबरोबर त्यांचा जो एक विशिष्ट आवाज आहे तो आपल्या कानात गुंजन करायला लागतो. कितीतरी गाणी आठवायला लागतात. चिक्कमोत्याची माळ असो, चला जेजुरीला जाऊ असो, बिलनची नागिण निघालीनी ते जो कहर केला तो अजूनही कहर करतच आहे ते गाणं. आणि अर्थात त्यांनी अनेक वर्षांपूर्वी गायलेली बहिणाबाईची गाणी आपण कोणीच विसरलेलो नाही. पण विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे उत्तराताईंच्या करिअरला 42 वर्ष झालेली आहेत आणि 425च्या वर 10 ते 12 भाषातून त्यांनी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेलं आहे. आज उत्तराताई 2 गाणी सादर करतायत. माझी रेणुका माऊली हे गाणं, त्याचे संगीतकार यशवंत देव हे दादरकर, आणि दुसरं गाणं त्या सादर करतायत नजर लागे राजा तोरे बंगले पर हे आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. आशा भोसलेंचं दादर कनेक्शन आपण ऐकलं मगाशी. त्या अल्ट्रा सोसायटीमध्ये राहायला होत्या आणि त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून उत्तराताई सलाम आशा हा कार्यक्रम नेहमीच प्रेझेंट करतात. ऐकूया. अधिक माहितीसाठी पत्की परत आशा भोसलेच्या. आली तापल्या उन्हात
ह्या कार्यक्रमासाठी मला अशोक पत्कींची खूपच मदत झाली आहे, त्याला तोड नाही आहे, कारण बरेच गायक गायिकांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून दिले आणि त्यांच्या शब्दावर मंडळी आलेली आहेत. तर मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा आपण आधी आलाप उत्तराताई. स्नेहल भाटकर हे आपल्या दादरचे आणखीन एक उत्तम संगीतकार. म्हणजे ते स्वतः भजन गायचे. म्हणजे मला आश्चर्य वाटेल की सी रामचंद्रनी त्यांच्याकडून एकदा हुक्क्याचं गाणं गाऊन घेतलेलं आहे.
ते का तर रफी ते गाणं म्हणणार होता, पण रफीने रोजे ठेवले होते. त्यामुळे रफी म्हणाला की रोजेच्या दिवसात मी उक्क्याचं गाणं म्हणू शकत नाही, मग या भजनी बुवानी म्हटलं. कित्येक जणांना माहीत नसेल, पण राज कपूरला पहिला प्लेबॅक नीलकमल मध्ये त्यांनीच दिले, आपल्या भजनी बुवानीच दिला. दुसरा कुठलाही गायक नव्हता. आणि त्यांनी आयुष्यामध्ये कभी तन्हाई में हमारी याद आएगी एकच गाणं म्हटलं असताना तरी देखील ते अजरामर झाले असते. हे गाणं लता दिदी म्हणणार होत्या, पण त्याला वेळ नव्हता, म्हणून मग त्यांनी सजेस्ट केलं की आशाताईंना सांगा. वाद असले तरी रक्त रक्ताकडे धावता, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण केदार शर्माने असं सांगितलं की नाही, मला याच्यासाठी वेगळा आवाज पाहिजे, आणि मुबारकला ते गाणं दिलं. एक वेगळा आवाज तुमच्या समोर पेश होतोय पुन्हा एकदा, कविता मूर्ती. जरा हुरूप येईल ना जरा. बजेटमध्ये टाळ्यांवर टॅक्स नाही आहे. आहेच एक. क्या बात है. थँक्यू व्हेरी मच. आपल्या ह्या दादरमध्ये अनेक मोठमोठे संगीतकार राहत होते, आणि प्रत्येकाला किंवा गायक राहत होते, प्रत्येकाला इथे न्याय देता येणं आम्हाला शक्य नाही आहे. म्हणून काही मंडळींना आम्ही न्याय हा ऑडिओ व्हिज्युअलच्या मार्फत देतोय. थोडे लाईट्स ऑफ करून टाका. राम लक्ष्मण तुम्हाला माहिती आहे, ते सुद्धा इथेच राहत शिवाजी पार्कमध्ये. त्यांचं एक गाणं तुमच्यासमोर एक झलक पेश करतोय.
आपल्या वहिनीची बहीण जर माधुरी दीक्षित असेल ना, तो कुठलाही देवर वेडा झाला असता. आणि सलमान तर जन्मजातच वेडा आहे, तुम्हाला कल्पना आहे. आता पुढची जी मी एक हिरोईन दाखवणार आहे ती आपल्या इथे शिवाजी पार्क रोड नंबर 5 ला राहायची. जो ओळखेल ना, पहिल्यांदा ओळखेल, त्याला इंटरव्हलला चहा आणि वडा माझ्याकडून. लार लप्पा लाई रखदा, लार लप्पा लाई रखदा, लार लप्पा लाई रखदा, अड्डी टप्पा लाई रखदा. हो देकर झूठे लारे, हो देकर झूठे लारे, लार लप्पा लाई रखदा, अड्डी टप्पा लाई रखदा, लार लप्पा लाई रखदा, अड्डी टप्पा लाई रखदा. पाकिस्तान नाही नाही नाही, मीना शोरी. येस येस. मला येत होतं पण मी बोलले असते तर मी कॉपी केली असं म्हणाले असते लोक, म्हणून नकोच. नाही, पण पाकिस्तानला जाण्यापूर्वी ती शिवाजी पार्क मध्ये राहायची, मग पाकिस्तानला गेली. दुर्दैवी खरं तर, म्हणजे असं म्हणायला पाहिजे आपण. आणि आता हे कोण आहेत हे जर माहिती नसतील तर वडा आणि चहा. मायाच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी, मायाच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी, रावजी हाकल कालावजी पाहे कुणीतरी, रावजी हाकल कालावजी पाहे कुणीतरी. सावरकर सदन मध्ये ते राहायचे. आणि हा आवाज ओळखणार, तुम्ही ओळखायला त्यात काय वाद नाही, जो आवाज शिवाजी पार्कला सेना भवनच्या समोर राहायचा. मी तर प्रेम दिवाणी, इंटरव्हलला बेटा. प्रेम दिवाणी, ललिता फडके. दुःख न जाणे कोणी माझे, दुःख न जाणे कोणी, मी तर दिवाणी दिवाणी, मी तर प्रेम दिवाणी. जरा टाळ्या मारल्या तर चालेल, एक ब्रेड गाणं सुनलं. संगीतकार नौशादने कार्टर रोडवर स्वतःचा मोठा बंगला बांधला. पण तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल की जेव्हा ते सुरुवातीला आले त्यावेळेला ब्रॉडवे समोरच्या फुटपाथवर झोपायचे. अख्तर साहेबांच्या दुकानात ते राहायचे. सकाळी सतरंजीची वळकटी करून तिथे दुकानात ठेवायचे आणि उस्ताद झंडेखानच्या हाताखाली वाजवायला जायचे. आणि रात्री त्या फुटपाथवर बसल्या बसल्या समोरचं ब्रॉडवे पाहिजे, ब्रॉडवेचे लाईट्स पाहिजे असा विचार करायचे, कधीतरी माझा सिनेमा इथे नक्कीच लागेल. काय अम्बिशन बघा माणसाची. 15 वर्षानंतर तिथे बैजू बावरा लागला. तो सिल्वर जुबली झाला आणि सिल्वर जुबलीच्या फंक्शनला ते तिथे गेल्यानंतर ते गॅलरीत गेले त्या ब्रॉडवेच्या आणि समोरच्या फुटपाथकडे पाहत बसले. विजय भट्ट हे त्यांचे त्या पिक्चरचे निर्माते होते. त्यांनी विचारलं की तू इतक्या वेळ काय पाहतोस. ते म्हणाले की हा रस्ता क्रॉस करायला मला 15 वर्ष लागले. तिथूनच जवळ एक शिंप्याचं दुकान होतं. सिनेमा वेळा होता तो शिंपी. तो शिंपी नौशादला नेहमी सांगायचा की ज्या दिवशी मी सिनेमा काढेन तर त्यावेळेला म्युझिक द्यायला मी तुम्हाला बोलेन. नौशाद हसण्यावरही नाहीचे. पण त्या शिंप्यानी 23 वर्षांनी सिनेमा काढला. आणि कुठला सिनेमा असेल तो मोगले आझम. यस. आणि तो शिंपी होता के असीफ. दादरची लोक किती पटकन हुशार आहेत याची मला जाणीव आहे आणि किती त्यांचं चांगलं ज्ञान असतं. त्या मुगले आझमची एक लाजवाब कव्वाली तुमच्या समोर आम्ही पेश करतोय. ती पण तुम्हाला माहिती असेल त्यामुळे सांगायची गरज नाही. शैलजा आणि कविता म्हणते. हिला मात्र साथ द्या कारण ही नाचण्यासारखी कव्वाली आहे. एक इंस्ट्रूमेंट जो यहाँ पर नहीं है पर आपके पास है और आप
समझ गए होंगे मैं किस इंस्ट्रूमेंट की बात कर रही हूँ। क्या बात है, अगर आपकी तालियां इसी तरह बजती रहीं तो कव्वाली में और मज़ा आएगा। क्यों शैलजा? वाले ये आपके लिए है। मोहब्बत करने वालों का है बस इतना ही अफसाना, मोहब्बत करने वालों का है बस इतना ही अफसाना। तड़पना चुपके चुपके, तड़पना चुपके चुपके, आह भरना घुट के मर जाना, तड़पना चुपके जी हाँ, तड़पना चुपके चुपके, भरना घुट के मर जाना। किसी दिन ये तमाशा मुस्कुरा कर हम भी देखेंगे, किसी दिन ये तमाशा मुस्कुरा कर हम भी देखेंगे, अजी हाँ हम भी देखेंगे। मोहब्बत हमने माना, जिंदगी बर्बाद करती है। ये क्या कम है कि मर जाने पे दुनिया याद करती है। ये क्या कम है अजी हाँ, ये क्या कम है कि मर जाने पे दुनिया याद करती है। किसी के इश्क में दुनिया लगाकर हम भी देखेंगे, किसी
Thank you. कोणाला एक Once more नहीं, but I have to thank a few people before I leave. संसगिरी जी, आपका बहुत बहुत धन्यवाद. My Marathi is not very good, but खूप खूप आभारी आहे मी तुमची. नवरा मराठी आहे पण तुझा. नवरा मराठी आहे पण माझी मराठी इज very very bad. So I'll stick to Hindi. Thank you very very much. Hindi and English. Thank you very much Sanskiri ji. Thank you very much Ajit Deol, and of course a very dear friend Kanti Gala, who was instrumental in telling me about this program. And it's such an honor. I got so much information today that so many people were from Dadar and what stalwarts, and I'm very honored that I'm a small part of this world. So thank you so very much. Thank you. Good night. बोला, पण आम्ही सर्व थँक्यू. दैनिक सामना आहे हे महत्वाचं आहे. हा एक आणखीन एक संगीतकार होतो, त्याचं गाणं मला घ्यायचं होतं. माझा अत्यंत आवडता, माझे काही मित्र आहेत त्यांचाही अत्यंत आवडता. ते माझ्यावर चिडणार आहेत पण ते आम्ही घेऊ नाही शकलो ते गाणं. हा, त्याच्यापूर्वी सॉरी एक दाखवतो तुम्हाला की ह्या गाण्यानंतर अतिशय सुंदर डायलॉग आहे मुगले आझममध्ये. कारण हे प्रेमाचं गाणं आहे आणि या प्रेमामध्ये प्रेम कुठलं चांगलं आहे याच्यावर आहे. दिलीप कुमार आणि मधुबाला, आणि तो फुल देतो ते गाणं आहे. त्यात मधुबालाचा डायलॉग ग्रेट आहे, दिलीप कुमारचा डायलॉग पुट तो नेहमीप्रमाणे. आवाज जरा मोठा करा म्हणजे लोकांना व्यवस्थित ऐकायला जाईल. मोहब्बत करने वालों का है बस इतना ही अफसाना, रखना चुपके आंख भरना, घुट के मर जाना. इसी दिन ये तमाशा मुस्कुराकर हम भी देखेंगे. तुम्हारा ख्याल इस फूल का मुस्तहिक है. तुम्हारा नजरिया ये है अनारकली, मोहब्बत हमने माना जिंदगी बर्बाद करती है, कि मर जाने पे दुनिया याद करती है. किसी के इश्क में दुनिया लुटाकर हम भी देखेंगे. तुम्हारे समय कांटे आए हैं. सही नसीब. कांटों को मुरझाने का खौफ नहीं होता. वाह, क्या बात. अत्यंत आवडतो मला हा डायलॉग, खरं आहे. आणि आता ज्या म्युझिक डायरेक्टर बद्दल मी बोललो तो म्युझिक डायरेक्टर तुम्ही ओळखू शकाल, काही प्रश्नच नाही. जस्ट त्यांची 2 गाणी होत्या. मुझे ऐसी जगह विश्वास जहाँ कोई हिंदू कॉलनीत 5व्या गल्लीत राहायचे. मुझे ऐसी जगह ले चल जहाँ कोई न हो अपना पराया. मेहरबाना मेहरबान कोई न हो. दिल मुझे ऐसी जगह ले चल जहाँ कोई न हो. याद रखना चांद तारों इस सुहानी रात को. याद रखना चांद तारों इस सुहानी रात को. 2 दिनों में चुपके जो हुई सौगात को. 2 दिनों में चुपके जो हुई सौगात को. याद रखना चांद तारों इस सुहानी रात को. याद रखना. माझी खात्री आहे की आजची संध्याकाळ आणि आजची रात्र तुम्ही सुद्धा विसरणार नाही आहात. अनिल विश्वास आणि सी रामचंद्र यांची जी मैत्री होती ना त्यांच्या गाण्यासारखी गोड होती. एकदा सी रामचंद्रने एक ट्यून तयार केली आणि अनिल विश्वासना सांगितलं की मी तुम्हाला ऐकवू का. अनिल विश्वास म्हणाला ऐकव ना. त्यांनी ती ट्यून ऐकली आणि धावत जाऊन कोपऱ्यात जाऊन चप्पल उचलली आणि सी रामचंद्र म्हणाले तुझी हिंमत कशी झाली ही ट्यून बनवायची आणि मला ऐकवायची सुद्धा. ते गाणं होतं आजा मेरी जान संडे के संडे. तर
श्रीरामचंद्र त्याला म्हणाले की इथलं तुझं स्थान जे आहे ते पक्क आहे, तू लोकांना मेलोडी देतोयस, पण मला तुझ्या संगीताच्या मोहजालातून बाहेर पडायचं आहे बर, आणि वेगळं काहीतरी करायचं, हा माझा वेगळा मार्ग आहे. आणि श्रीरामचंद्रने त्यांना इक्षून सांगितलं की हे जे माझं गाणं आहे, जे 1947चं गाणं होतं, हे गाणं फक्त संडे टू संडे नाही तर मंडे टू संडे पॉप्युलर होईल. आणि तसं ते झालं. ह्या माणसाने आपल्याला प्रचंड आनंद वाटलेला आहे. श्रीरामचंद्र जे त्यांचा मोठा काळ ते शिवाजी पार्कमध्ये राहायचे, तुम्हाला कल्पना आहे. आनंदी जवानीच्या जल्लोषाने भरलेलं त्याने संगीत दिलं. असंच एक जल्लोषाने भरलेलं गाणं तुमच्या समोर आम्ही पेश करतोय. ज्यांना नाचायचे ते नाचू शकतात. शोला जो बडके. दिल मेरा धड़के, शोला जो भड़के, दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़
या आमच्या सगळ्या टीमसाठी जोरदार पुन्हा एकदा टाळ्या होऊ दे. ही सगळी मला वाटतं बापू ही वर्ल्ड 11 आहे क्रिकेटमधली. हो हो, वेस्ट इंडिजची टीम जुनी जुनी यस. हां, लॉयडची. बरं, डॉक्टर अजित देवल यांची मला तुम्हाला ओळख करून द्यायला पाहिजे, कारण खरं तर ओळख करून द्यायची गरज नाही आहे, पण आम्ही संगीताचे कार्यक्रम एकत्रितपणे करतो आणि ते चांगले होतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. हा डॉक्टर अजित देवल हा आय स्पेशालिस्ट आहे, त्यामुळे तो कुठल्याही सुंदर मुलीच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकतो. नाही, तेवढ्यासाठी मला त्याचा हेवा वाटत नाही, त्यासाठी त्याला पैसे मिळतात, त्याचा मला जास्त हेवा आहे. तो आय बँक आणि आय डोनेशनचं पण खूप काम करतो. तर त्यावेळेला त्याला एक मी स्लोगन दिली होती की इवन आफ्टर डेथ इफ यू वॉन्ट टू सी ब्युटिफुल गर्ल डोनेट युअर आईज. मंडळी, 1971 साली आलेल्या अंदाज या सिनेमामध्ये शंकर जयकिशन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली एक आवाज आपल्याला विचारायला लागला, है ना बोलो बोलो. आणि कुणाबरोबर? तर मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्याबरोबर. पुढे त्याच आवाजाने आपल्याला सांगितलं, तेरा मुझसे है पहले से नाता कोई. मग दादाची तक्रार केली, आई बघ ना कसा हा दादा. आईला विनवण्या केल्या, चल ना आई पावसात जाऊ. हा आवाज होता दादरमध्ये राहणाऱ्या सुषमा श्रेष्ठ या छोट्या मुलीचा. संगीतकार भोलानाथ श्रेष्ठ यांची ही मुलगी. मग लग्नानंतर काही काळ अचानक लुप्त झालेला हा आवाज 1990 साली पौर्णिमा असा आवाज होऊन आला. तुत्तू तू तुत्तू तारा करत त्या आवाजाने पुन्हा एकदा कहर उडवून दिला. आणि मग यशस्वी गाण्यांचा तो सिलसिला आज तागायत चालूच आहे. स्वागत करूया मराठी, हिंदी आणि नेपाळी भाषेतल्या गाण्यांवर आपला खास ठसा उमटवणाऱ्या सुषमा श्रेष्ठ अका पौर्णिमा यांचं जोरदार टाळ्यांनी. दादरकरांना नमस्कार. अशोकजी, अजितदादा, पद्मजा नमस्कार. कोणतं रे? अजय दादा नमस्कार. सगळेच दादा नमस्कार. ओके, पहिलं गाणं आ गले लग जा. तेरा मुझसे है पहले का नाता कोई. एफ इजाजत. ला 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 ला.
टेक